नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती. दिवस निघाला की आपली कामाची पण लगबग सुरू होऊन जाते. आणि गावाकडून आलं होतं ना त्या दिवशीचं, म्हणजे त्या दिवशीचं नाही, सॉरी, दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतलं होतं. आणि इथे काय होतं माहिती का, म्हणजे सारखं लाईट जाते आणि लाईट गेली का म्हणजे व्हिडिओ पण शूट करणं होत नाही. आणि लाईटीचं प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे मोबाईलमध्ये बॅटरी वगैरे पण लगेच कमी होते आणि मग व्हिडिओ माझं होतच नाहीये. पण कसंबसं करून आहे ना मी हा शूट केला होता जोपर्यंत लाईट होती. तर तुम्ही म्हणतात की ताई गॅसची शेगडी एवढ्या जवळ का आवडते, रिस्की असते. तर काय होतं, म्हणजे माझं किचन ओटा थोडंसं म्हणजे असं मोठं आहे, तर मी जास्त वाकून करते ना तर मला त्रास होतं, म्हणजे पोटाला धक्का लागतं. ते किचनचा जो ओटा आहे ना तो लागतो, म्हणून आहे ना मी शेगडी समोर ओढते, म्हणजे जेणेकरून आहे ना मला पण सोपं पडतं. आणि रिस्कीचं तर त्याच्यामध्ये काय नाही, मी थोडंसं लांब उभी राहते, म्हणजे आपण फोडणी वगैरे टाकतो त्याच्यामध्ये इतकं काही आपल्याला भीती वाटत नाही. नेहमी आपण तर जेवण वगैरे बनवतोच, मग त्याच्यामध्ये मला काहीच वाटत नाही, म्हणून मी समोर शेगडी ओढत असते, जेणेकरून मलाही म्हणजे जेवण वगैरे बनवायला सोपं पडतं आणि मला त्रास होत नाही. नाहीतर जास्त वाकून केलं ना म्हणजे समोर वाकावं लागतं आणि सारखं पोट ना याच्यावर लागते ते ओट्यावर, तर मग मला त्रास होतो. म्हणून मी शेगडी थोडीशी समोर ओढत असते. ते ना गावाकडून काही लिंब वगैरे आणले होते, त्यांच्या डब्यामध्येच भरून आणले होते मी, ते व्यवस्थित काढून ठेवले आणि स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. आता इथे मेथीची भाजी आणि चपात्या अगोदर मी करून घेतल्या होत्या, म्हणजे लवकर उठावं लागते. लवकर उठले की तेव्हाच माझी कामं आवरतात, नाही तर लगेच उशीर होतोय. आणि आता फक्त नाश्ता बनवायचं होतं, पण त्यांची इतकी घाई चालू होती, पटकन बनवून दे नाही तर मी चाललोय, म्हणजे जसं काय माझ्याच पोटात जातंय. सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघायच्या असतात. आणि ते म्हटलं चला लवकर बनवून देते, त्याच्यानंतर मी बाकीचे कामं करेल. आणि सकाळचं काय होतं माहिती का, मी जे काही सकाळपासून उठते ना तेव्हापासून रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करते, पण इतकी घाई असते ना की पटापट सगळं आवरायचं असतं. राजवीसुद्धा ट्युशनमध्ये सकाळीच जातो आणि त्याला इतकं डोकं लावावं लागतं ना, तो म्हणजे झोपताना तरी लवकर झोपत नाही, पण सकाळी उठायला ना इतकं त्रास देतोय ना, म्हणजे उठतच नाही. सगळं त्याला ए टू झेड आवरून द्यावं लागते, त्याच्यानंतरच तो ट्युशनमध्ये जातोय. आणि थोडंसं जरी उशीर झालं ना तर मग त्याला बाहेर उभी करतात, मग ते चांगलं वाटत नाही, म्हणून त्याचं लवकर आवरून द्यावं लागतं. ते म्हणतात शहरातल्या बायकांना काहीच कामं नसतात, पण हे ना खरंच खूप कामं असतात. 1-1:30 वाजेपर्यंत ना 1 मिनिटं म्हणजे बसणं जर आपल्याकडून होत नाही, म्हणजे राजवीर जातो ट्युशनमध्ये आणि तोपर्यंत ना यांचं आवरून ते निघतात, तोपर्यंत तो रिटर्न येतो आणि आल्यावर ना त्याची नाटके सुरू होतात. मम्मी मला हे खायचं नाही, ते खायचं नाही, टिफिनवर हे बनवून दे, ते बनवून दे. सगळ्यांची फरमाईश ना आपल्याला ऐकावंच लागते. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे बनवायला काही लागत नाही, पण भांडे वगैरे हे सगळं काही आवरायला ना इतकं उशीर होऊन जातं आहे खूपच जास्त. आणि सोडायला आणायला जायला बोलले ना तर थोडंसं त्रास होतं, आपल्याला खाली वरती करावं लागतंय. आणि मग सोडणं बोलले त्याच्यानंतर त्याला आणायला पण जावं लागतंय. आणि मदत आहे ना मला फक्त 2 किंवा 1-1.5 तास भेटतं. त्याच्यामध्ये आपण जेवण करायचं, काय अजून गोळ्या वगैरे घ्यायचे ते घ्यायचे, हे सगळे कामामध्ये ना कुठं दिवस जाते ते कळत नाही. गावाकडे तरी आपण लवकर झटपट आवरून आहे ना शेतात निघून जातोय. दिवसभर एक काम होते की नाही बाबा यानं काम केलंय दिवसभर, पण शहरात आहे ना तसं काही नाही आहे. इतकं कामं करून पण असं वाटते की काहीच केलं नाहीये. तर असं सगळ्यांची परिस्थिती तशी सारखीच असते. तर मला मागं कमेंट होती की ताई चपातीसाठी एक डब्बा घे, तर माझ्याकडं मी तुम्हाला सांगते की चपातीचा डब्बा पण आहे. अजून दुसरी ती एक ओपन हे असते ना, म्हणजे अशी ताट आहे ती, म्हणजे चपात्या वगैरेच ठेवतो त्याच्यामध्ये आपण, ते पण आहे. माझ्याकडे 2-3 ऑप्शन आहे बरं का, तरी पण मी ताटात का ठेवते, म्हणजे सकाळचं कसं होतंय त्यांचं टिफिन पॅक केलं की म्हणजे आमच्या दोघं मायलेकांचं जेवण झालं की सगळं रिकामं होतंय, सगळं घासायला काढावं लागते. म्हणून आहे ना सकाळच्या घाईमध्ये मी तसंच ठेवते. आणि रात्रीच एखादी जर पोळी म्हणजे उरलेली असते ना त्या डब्यात असते, मग शिळ्या पोळ्या असतात ना त्याच्यामध्ये, तर मला परत त्याच्यामध्ये ठेवू वाटत नाही. मला असं वाटतं की त्याला घासल्यावरच त्याच्यामध्ये ठेवेल. आणि रात्रीच एखाद्या वेळेस लक्ष राहत नाही ना, म्हणून मी ताटात ठेवत असते. ते ओलं असतं ना डब्बा वगैरे, वाळत नाही लवकर म्हणून, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते ताटात दिसतं, नाहीतर मी पण डब्यात ठेवते. तरी ते ना आता भांडे वगैरे घासायचे होते, ते निघून गेल्यावर आहे ना बाकीची कामं मी आवरत असते. आता ह्या मांडणीबद्दल पण बोललं होतं की ओल्ले भांडेच त्याच्यामध्ये ठेवतेस का, तर मी हे मांडणीच त्याच्यासाठी लावली आहे की ओल्ले भांडे याच्यामध्ये लावायला मला जमेल. आणि स्टीलची आहे ना तर आपण काय करतो, म्हणजे त्याला जर स्वच्छ घासत राहिलो ना, आपले भांडे जसे घासतो ना आपण तसं त्याला स्वच्छ केली ना तर ते कधी गंज धरत नाही, कितीही ओले भांडे लावले तरी. आणि जर आपण त्याच्यावर भांडे नुसतं लावत राहिलो आणि त्याला बघितलंच नाही, कधी त्याला घासलीच नाही ना, तर ती गंज धरते.
पण ती अशी गंज धरत नाही बरं का. मी नेहमी त्याला घासत असते, म्हणजे भांडे वगैरे त्याच्यावरचे पूर्ण काढून घेत असते. म्हणजे जे वाळलेले भांडे आहेत ना, ते मोठ्या मांडणीमध्ये लावून घेते आणि परत त्याला घासते. तर ती स्वच्छ निघून जाते आणि खरंच खूप छान वाटते. आणि मला भांडी ठेवायला ना ते खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही लावू शकता छोटी मांडणी, किंवा म्हणजे समोरून पण लावू शकतो. आपल्याला खिळी वगैरे मारायला जमत असेल ना, तर नळच्या वरती लावायचं, तिथे तर खूप छान वाटतं. इथे तरी साईडला थोडेसे शिंतोडे वगैरे उडतात, मी भांडे घासते ना त्याचं. पण जर समोरून राहिली ना तसं खूप छान वाटते आणि अजून पण भारी वाटतं. पण मला जमत नाही तसं, मी तसं नाही करू शकत. एका साईडला खिळी होते ना, तिथे मी ती मांडणी लावून घेतली आणि छोटी आहे म्हणून ती बसली पण. आणि त्याच्यामध्ये ना सगळे भांडे लावत असते. आता पहिले मी टोपमध्ये ठेवत होते ना, त्याच्यामध्ये मला काय व्हायचं, म्हणजे एक जर भांडं मला बघायचं असलं, म्हणजे एखादं जर कप वगैरे किंवा काहीतरी चम्मच वगैरे काढायचं असलं, तर सगळे भांडे ना म्हणजे खाली पडायचे किंवा फुटून तुटून जायचे. आता तसं होत नाही, सगळे टायमावर व्यवस्थित मला भेटून जातात. आता गावाकडून तर आलो होतो, इतके मोठे कपडे नेले होते. आता ते घड्या मारून ठेवायचे होते, काही धुवायचे होते, ते साईडला टाकायचे होते. म्हटलं चला आता हे कपड्यांचं काम करते. पहिले भांडे घासून घेतलं, किचन ओटा स्वच्छ केला, त्याच्यानंतर हॉलमध्ये आले. हे कामं उरकून घेते आणि त्याच्यानंतर राजवीरसुद्धा येतो आणि त्याचंसुद्धा नंतर आवरून द्यावं लागतं. तर लाईटसुद्धा गेली होती आणि काहीच दिसत नाही बरं का. व्हिडिओ वगैरे पण व्यवस्थित मला शूट करता येत नाही, ह्या लाईटीचं इतकं प्रॉब्लेम होते ना. गावाकडे जाते तर काही वाटत नाही बाबा, खेडगाव आहे तिच्यामध्ये जातेच नेहमी. पण शहरात पण लाईट जाते, हे बघून तर खरंच असं वाटते की असं काय होतंय. पण मला असं वाटतं कुठेतरी काम वगैरे चालू असेल त्याच्यामुळे तसं होत असेल. असं म्हटलं चला इथलं सगळं आवरून घेते. आता हे तर आवरावंच लागेल. रात्रीचं ना आम्ही आलो होतो ना, त्या टायमाला मी हे सगळं काही आवरलंच नव्हतं आणि तसंच आम्ही म्हणजे झोपून गेलेलं, खूप जाम मी थकले होते म्हणून. तर म्हटलं चला आता दिवसभर तेच काम आहेत. ते खालचं सगळं आता आवरून झालेलं होतं. आता राहिले होते कपडे धुवायचे, खूप मोठे कपडे माझे साचलेले होते म्हणून मी आज वरती गेले होते. नाही तर जसं पावसाळा लागलाय ना तसं मी खालीच कपडे धुते. म्हणजे कसं वरती पाय वगैरे सरकतोय किंवा खाली वरती करायला थोडंसं त्रास होतोय ना, म्हणून खाली कपडे धुवून टाकते. आणि घरी कोणी असलं ना, म्हणजे राजवीर असलं की तो बकेट वरती नेऊन देतो मला, नाहीतर मग हे राहिले का ते नेतात. पण आज म्हटलं चला तिथेच धुते आणि तिथेच वाळू घालते, म्हणजे टेन्शनच नाही. आणि आज घरी कोणी नव्हता, म्हणजे राजवीर आहे अजून, पण जास्त मोठी बकेट त्याच्याकडून पण उठत नाही, तो इतकं म्हणजे त्याला जमतच नाही. म्हणून त्याच्यापेक्षा म्हटलं चला वरतीच धुते, निवांत बसून मोकळ्यामध्ये छान वाटत होता. थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि थोडंसं ऊन होता, अशा वातावरणामध्ये मस्तच वाटते. आणि गावाकडून आलेले होते ना, तर एवढी जाम अशी थकलेले होते ना मी, आता आपल्याला असं वाटतं की म्हणजे एक दिवस आराम केलं तर होऊन जाते, पण तसं नाही. कंटिन्यू जर आपण कामं करत राहिलो ना, त्याच्यामध्ये काहीच होत नाही बरं का. पण जर आपण एक दिवस काम केलं दुसऱ्या दिवशी म्हणजे असं बसून राहिलो ना, तर इतके पाय दुखतात ना, म्हणजे चालता येत नाही असं होतंय. आणि आज माझ्यासोबत तसंच होत होतं. पण घरात इतकं पसारा पडलेलं होतं ना, ते मला आवरायचं होतं आणि बाकीचं तर भरपूर काही पडलंय, पण ते नंतर बघूया. म्हटलं चला आता सध्या जे काही आहेत ना ते करून घेते, कपडे धुवून टाकते, त्याच्यानंतर बघूया. राजवीर माझ्यासोबत वरती आला होता, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मम्मी लाईट नाही ना, तर मी वरती निवांत जेवण करतोय. आता त्याला वरती बसून जेवण करायचं होतं, खाली इतकं छान नसतं, म्हणजे थोडंसं असं हेच राहते तिथे. पण तरी पण म्हटलं ठीक आहे, त्याला वरती जाऊन जर एक घास तो एक्स्ट्राचं खात असेल तर तुला जे आवडेल ते कर. त्याला तिथे जेवायला बसवलं आणि म्हटलं चला मी पण तोपर्यंत कपडे धुवून टाकते. आणि ते माझेही कपडे धुवून झाले होते, फक्त आता वाळू घालायचे होते. आणि राजवीरचं सुद्धाही जेवण करून झालेलं होतं. आता त्याला घेऊन मला स्कूलमध्ये जायचं होतं, नंतर बाकीचे राहिलेले कामं आवरायचे होते. पण गावाकडून मी काही भाज्या वगैरे आणल्या होत्या ना, ते सुद्धा मला व्यवस्थित करून ठेवायचे होते. अगोदर ते हे कपड्यांचं काम झालं की मग आभळ पण आलं किंवा पाऊस पण आलं ते वळून जातात, नंतर फॅन खाली टाकत असते. आता आमच्या शेतातलीच ही भाजी आहे बरं का, म्हणजे माझ्या जाऊबाईने लावलेली आहे. तर तिथून आहे ना माझ्या सासऱ्यानं आणली होती. म्हणजे मी तर संध्याकाळपर्यंत शेतात होते, मला तर तो काम जमत नव्हतं. पण आमचे दादा आहेत ना, त्यांना सगळी भाज्या वगैरे जेवढे मला लागतात ना न्यायला, तेवढे त्यांना आणून ठेवली होती. आणून स्वच्छ धुवून आणि मग वाळू घातली होती. बघा ना, सगळं आपल्यासाठी मोठे माणसं किती करतात ना. तर म्हटलं चला आता व्यवस्थित नेसून ठेवते. आणि मी बघितली पण नाही, इतकी मोठी भाजी दिली आहे, नाही तर मी इतकी मोठी आणली पण नसती, एवढी मोठी लागत पण नाही. पण असं म्हटलं आता दिलीच आहे तर काही ना काही त्याचं बनवावंच लागेल. तर अजूनही ना ही भाजी मला सगळी निवडून ठेवायची होती. आणि याच्यामध्ये ना माझं पूर्ण अख्खा दिवस गेलाय बरं का. दिसायला तर थोडंसं काम दिसते, पण एक एक पान निवडायला खूप जास्त उशीर लागते. हे सगळं करत मी बसले होते. आणि अजून तर राजवीरला पण सोडायचं होतं, थोडंसं माझ्याकडे वेळ होता, तोपर्यंत म्हटलं बघते, जर झाली जेवढी झाली ना तेवढी मी करते, त्याच्यानंतर बघूया, नंतर करेल शाळेतून आल्यावर. तर इथे भाजीनं मी दोन्ही पण आणल्या होत्या, म्हणजे भरपूर मोठे भाजी आणलेले आहेत मी. याचं काहीतरी बनवेल, नक्कीच रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथं भरपूर काही भाज्या मी व्यवस्थित निवडून ठेवल्या. त्याच्यानंतर राजवीरला घेऊन स्कूलमध्ये निघाले. सगळं काम साईडला सोडून पहिले हे काम करावं लागते. तर चला आता इथंच मी एंड करते, जास्त मला काही शूट करता आलं नाही. राजवीर
राजवीरला सोडून आले स्कूलमधून आणि त्याच्यानंतर मी जेवण केलं. तर भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.